हाय गाईज, वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची ओळख या टॉपिकमधील व्यूहरचनात्मक व्यवस्थापन. व्यूहरचनात्मक व्यवस्थापन. तर बघा, व्यूहरचनात्मक व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे ती फार पूर्वीपासून विकसित झालेली आपल्यास आढळून येते. कोणताही व्यवसाय असो किंवा एखादी संस्था असो, त्याच्यामध्ये जे दीर्घकालीन निर्णय घेतले जातात, कंपनीचे जे विविध उद्दिष्ट असतात ते साध्य करण्यासाठी कंपनी काही व्यवस्थापकीय निर्णय घेत असते. अशा व्यवस्थापकीय निर्णयांचा संच म्हणून व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाचा उल्लेख केला गेलेला आपल्याला दिसून येतो. तर दैनंदिन व्यवस्थापन प्रक्रियेपेक्षा व्यूहरचनात्मक व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे या दोन्हीही भिन्न स्वरूपाच्या आपणास बघावयास मिळतात. तर फर्स्ट आपण अभ्यासणार आहोत व्याख्या. व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची शार्पलिन या तज्ज्ञाने केलेली व्याख्या आहे. व्यूहरचनात्मक व्यवस्थापन म्हणजे संपूर्ण व्यवसाय संस्थेच्या अटळ अशा उपक्रमांचे किंवा संस्थेच्या सातत्याने वाढत्या महत्त्वासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व क्रियांची आणि योजनांची निर्मिती आणि अंमलबजावणी होय. तर सेकंड व्याख्या आपण बघू शकतो, ऑनसॉफ यांनी केलेली व्याख्या. तर बघा, व्यूहरचनात्मक व्यवस्थापन हा एखाद्या व्यवसाय संस्थेशी संबंधित तिच्या एकंदरीत व्यावसायिक वातावरणात सातत्याने यश संपादित करता येईल आणि कोणत्याही अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेता येईल अशा साधारण व्यवस्थापनाच्या मुख्य आणि वाढत्या महत्त्वाच्या जबाबदारीचा एक पद्धतशीर असा दृष्टिकोन आहे. थोडक्यात काय की व्यूहरचनात्मक व्यवस्थापन म्हणजे संस्थेच्या अगोदरच निश्चित केलेले जी उद्दिष्टे आहेत त्यांच्या पूर्तीसाठी आखण्यात आलेल्या व्यावहारिक डावपेचांची निर्मिती आणि अंमलबजावणी संदर्भात निर्णय घेणे असेल किंवा नियोजन कृती ठरवणे असेल, या सर्वांचा समावेश यामध्ये होत असतो. व्यावहारिक व्यूहरचना व्यवस्थापनामध्ये व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या मार्गाशी संबंधित असलेल्या सर्वसाधारण व्यवस्थापकीय जबाबदारीवर भर दिलेला आपल्याला दिसून येतं. तर व्यूहरचनात्मक व्यवस्थापन संस्थेची मूल्ये, व्यूहरचना आणि उद्दिष्टे आपल्याला दर्शवत असते. व्यवसाय संस्थेचे मार्गक्रमण कसे चालले आहे हे या व्यवस्थापनावरून त्या व्यवसाय संस्थेला समजण्यास सोपे जाते. म्हणजे संस्थेच्या कर्मचाऱ्यांना संस्थेची ओळख होते. त्याच पद्धतीने व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांना संस्थेमध्ये त्यांच्या कामाचे आणि इतर सदस्यांशी असणारे जे काही संबंध आहे त्यांचे महत्त्व जाणून घेणे सोपे जाते. व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाचा विचार करत असताना व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची उत्क्रांती कशापासून झाली हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा, व्यूहरचना व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे ती साधारणतः तिचा उदय हा इसवी सन पूर्व 500 मध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तेव्हा द आर्ट ऑफ द वॉर नावाचा जो ग्रंथ होता त्यामध्ये व्यूहरचना या शब्दप्रयोग वापरला गेल्याचे दिसून येते. प्रामुख्याने हा जो शब्द आहे तो लष्कराची रणनीती या दृष्टिकोनातून वापरले गेल्याचे आपल्याला दिसून येते. व्यावसायिक क्षेत्रात व्यूहरचना असेल किंवा व्यूहरचनात्मक व्यवस्थापन हा जो शब्द वापरला जातो तो साधारणतः 1950 पासून वापरण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. 1950 ते 1990 या कालावधीत म्हणजे साधारण हा जो 5 दशकांचा कालावधी होता यामध्ये व्यूहरचनात्मक व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे याला वेगाने विकास झाल्याचे दिसून येते. 1950च्या दशकात व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची संकल्पना अत्याधुनिक म्हणजे बाल्य अवस्थेमध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. तर या काळामध्ये जे उद्योग आणि व्यवसाय होते किंवा ज्या व्यवसाय संस्था होता त्यांचे व्यवस्थापन हे प्रामुख्याने आर्थिक नियंत्रण आणि आर्थिक अंदाजपत्रक यांच्या भोवताली केंद्रित झालेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय की अंदाजपत्रकीय व्यवस्थापनावरती नियंत्रण प्राप्त करण्यासाठी भांडवली अंदाज आणि वित्तीय व्यवस्थापन यासारखे जे लेखांकन होते किंवा विविध जी तंत्र होती त्या साधनांचा वापर यामध्ये केलेला आपल्याला आढळून येतो. तर या कालावधीमध्ये विविध उद्योग, व्यवसाय संस्था स्पर्धात्मक लाभ हे अंदाजपत्रकीय प्रणालीचे नियंत्रण करत असलेले आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात. तर बघा,
यानंतरचा जो काळ होता तो 1960 ते 1970च्या दशकामध्ये उद्योग व्यवसाय संस्थांच्या व्यवस्थापनाने कॉर्पोरेट नियोजन जे होते त्यावरती भर देण्यास प्रामुख्याने सुरुवात केल्याचे दिसून येते. बहुतेक सर्वच उद्योग व्यवसाय संस्था ज्या होत्या त्या कॉर्पोरेट नियोजनाच्या आधारे उद्योग व्यवसाय संस्थांची वाढ व विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करत असल्याचे आपल्याला दिसून येतात. या वाढ आणि विस्तारासाठी विविध संधींचा लाभ कसा मिळवता येईल याचा विचार आणि त्या दृष्टीने विविध निर्णय ती उद्योग व्यवसाय संस्था ज्या होत्या त्यांच्या मार्फत केले जात असे. तर प्रामुख्याने बघा, साधारणपणे 1960चा जो दशक होता त्या काळामध्ये जवळजवळ सर्वच जे पाश्चिमात्य देश आहेत त्या देशांनी व्यूहरचनात्मक व्यवस्थापन जे होतं त्या व्यवस्थापनाकडे किंवा त्या संकल्पनेकडे खूप गांभीर्याने बघण्यास किंवा विचार करण्यास सुरुवात केल्याची आपल्याला दिसून येते. सुरुवातीच्या काळामध्ये जे अंदाजपत्रकीय नियंत्रण असेल किंवा कॉर्पोरेट नियोजन असेल या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन आता जो बदलता काळ आहे किंवा अलीकडच्या काळामध्ये जे बदल घडून येतात ते बदल ॲक्सेप्ट करण्यासाठी उद्योग व्यवसाय संस्थांचे जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवण्यासाठी व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाचा आधार गरजेचा होता. आणि या जाणीवेतून व्यूहरचनात्मक व्यवस्थापन ही संकल्पना जी होती ती अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती स्वीकारली गेलेली आपल्याला दिसून येते. तर या काळामध्ये उद्योग व्यवसाय संस्थांना प्रवेशासाठी काही अडथळे येत असतील किंवा उपलब्ध असणारे पुरवठादार असेल किंवा संभाव्य ग्राहक असेल आणि त्यांच्याकरिता ज्या वेगवेगळ्या उपाययोजना करणे गरजेचे आहे त्या सर्व गोष्टींचा विचार करून व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाचा विचार या ठिकाणी केला गेला. तर बघा, या कालावधीमध्ये विविध उद्योग संस्था ज्या होत्या त्यांनी स्वतःचे अस्तित्व जे होते ते ग्लोबल म्हणजे जागतिक पातळीवरती निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न विशेष करून चालू केलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा जो काळ होता 1980 ते 1990 ह्या जे दशक होतं यामध्ये व्यूहरचनात्मक व्यवस्थापन या संकल्पनेची स्वतंत्र अशी विद्याशाखा म्हणून तिच्याकडे बघण्यास किंवा तिचा विकास होण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. तर व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाच्या सुरुवातीच्या विकासाच्या टप्प्या जो होता त्यामध्ये व्यूहरचनात्मक व्यवस्थापन ही संकल्पना जी आहे ती सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासली जात होती किंवा त्या अर्थशास्त्राच्या अंतर्गत अभ्यासली जात होती. त्यानंतरच्या काळात व्यूहरचनात्मक व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे ती स्वतंत्र एक शाखा म्हणून नमूद करण्यात आलेली आपल्याचे दिसून येते. बघा, 1962 मध्ये स्ट्रॅटेजी अँड स्ट्रक्चर या नावाने एक पुस्तक प्रकाशित झालं होतं. या पुस्तकामध्ये व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची स्वतंत्र अशी संकल्पना मांडली गेली. ही एक स्वतंत्र अशी विद्याशाखा म्हणून वापरली गेलेली संकल्पना होती. त्यांनी या पुस्तकामध्ये विविध प्रस्थापित जे काही असणारी उद्योग किंवा व्यवसाय संस्था आहेत त्या कशा प्रकारे विकसित केल्या गेल्या आणि उद्योग व्यवस्थापनाच्या वरिष्ठ व्यवस्थापन जे आहे त्यांच्या अंतर्गत किंवा त्यांच्या सहकार्याने व्यवसायासाठी जे दीर्घकालीन आपण उद्दिष्ट निश्चित करत असतो ते उद्दिष्ट पूर्ततेसाठी किंवा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जावी या संबंधीचं सविस्तर माहिती त्या पुस्तकामध्ये दिल्याचे आपल्याला दिसून येते. तर यामध्ये प्रामुख्याने ज्या भूतकाळामध्ये घडून गेलेले जे व्यावसायिक निर्णय आहेत आणि त्या निर्णय घेतल्यामुळे त्या व्यवसाय संस्थेला कशा पद्धतीने परिणाम भोगावे लागले किंवा त्या निर्णयाचे त्या व्यवसाय संस्थेला नक्की काय परिणाम झाला त्या निर्णयाचा त्याच पद्धतीने भविष्यकालीन निर्णय घेताना किंवा व्यावसायिक कृती करताना काय फायदा होईल या सर्व गोष्टींचा विचार यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची उत्क्रांती समजून घेताना त्यामध्ये विविध जे कालखंड होते त्यामध्ये कशा पद्धतीने विकास होत गेला या संबंधीचा टेबल आपल्याला दिसतो आहे. तर बघा, इसवी सन पूर्व 500 यामध्ये सन झुया जो चीनी लेखक होता त्याने इसवी सन पूर्व 500 मध्ये द आर्ट ऑफ द वॉर
या नावाने एक युद्धशास्त्र संबंधीचं लेखन करणारं पुस्तक प्रकाशित केलेलं होतं. यामध्ये युद्धशास्त्राच्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम जी व्यूहरचना होती या संकल्पनेसंबंधीची चर्चा यामध्ये केल्याचे आपल्याला दिसून येते. तर व्यूहरचना ही जी संकल्पना आहे ती युद्धाच्या भाषेत जर विचार करायचा झाला तर याला युद्धशास्त्रीय भाषेमध्ये रणनीती असं म्हटलं जातं. त्याच्यावरती या पुस्तकामध्ये एकूण 13 प्रकरणांमध्ये सविस्तर चर्चा केल्याची आपल्याला दिसून येते. व्यूहरचनेचा वापर हा युद्धशास्त्रात आणि प्रत्यक्ष युद्धाच्या काळात कशा पद्धतीने करावयाचे याचे सविस्तरपणे वर्णन या पुस्तकामध्ये केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा बघा जो कालखंड होता तो इसवी सन 1800. तर या काळामध्ये अजून काही व्यूहरचनेचे जे शब्दप्रयोग असणारे किंवा उद्योग व्यवसाय संबंधीसाठी न वापरता प्रामुख्याने जे लष्करी उपयोग होता त्या दृष्टीने वापरल्या गेल्याचे आपल्याला दिसून येते. तर उद्योग व्यवसाय संस्थांसाठी प्रामुख्याने कार्यनीती या शब्दाचा वापर या ठिकाणी केला जाऊ लागला. तर कार्यनीती आणि व्यूहरचना या दोन्ही शब्दांमध्ये फरक या काळात विविध तज्ज्ञांनी स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर कालावधी होता 1920 ते 1950. तर या काळामध्ये व्यूहरचनात्मक नियोजनाचा विचार जो आहे तो उद्योग व्यवसाय संस्थांसाठी केला जाण्यास त्या ठिकाणी सुरुवात झालेली दिसून येते. अल्फ्रेड सलोन या जनरल मोटरचे जेव्हा व्यवस्थापन तज्ज्ञाने व्यूहरचनात्मक आराखड्याचे उद्योग व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातून जे फायदे झाले आणि मर्यादा आहे त्यांचे वर्णन या ठिकाणी केलेले आपल्याला आढळून येते. 1930 मध्ये चेस्टर बर्नार्ड यांनी व्यूहरचनात्मक घटक आणि संघटनेतील व्यक्तींच्या केल्या जाणाऱ्या ज्या काही विविध कृती आहेत त्यांचे महत्त्व या ठिकाणी स्पष्ट केल्याचे आपल्याला दिसून येते. तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजेच 1940च्या काळामध्ये जी मित्र राष्ट्र होती त्यांनी प्रामुख्याने जे आपण संसाधनांचा वापर करतो त्या संसाधनांच्या नियोजनासाठी व्यूहरचनात्मक नियोजनाची जी काही साधने आहेत आणि तंत्र आहे त्याचा वापर केल्याचे प्रामुख्याने दिसून येते. तर त्यानंतरचा बघा जो कालखंड होता तो 1950 ते 1960 या दशकामध्ये उद्योग व्यवसाय संस्थांच्या समोर जे अंदाजपत्रकीय नियोजन केलं जात होतं आणि नियंत्रण जे होतं या दोन महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी विचारात होते. परंतु या काळामध्ये उद्योग व्यवसाय संस्थांनी अत्याधुनिक जी सावधानता वापरली आणि त्यानुसार वित्तीय नियंत्रण आणि भांडवली अंदाजपत्रक त्याच पद्धतीने वित्तीय नियोजन या साधनांचा वापर हा ते अंदाजपत्रकीय जी ध्येय आपण ठरवत असतो ती प्राप्त करण्यासाठी केलेला दिसून येतो. तर या उद्योग व्यवसाय संस्थांचे जे वरिष्ठ व्यवस्थापन होते ते प्रामुख्याने विविध विभागांमध्ये म्हणजे अंदाजपत्रक तयार केलं जात होतं. त्याच्यानुसार एकमेकांमध्ये समन्वय प्राप्त करण्याचे त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला. त्यानंतरचा बघा कालखंड होता 1960 ते 1970. तर या काळामध्ये बघा जे उद्योग व्यवसाय संस्था होत्या त्या उद्योग व्यवसाय संस्थांच्या व्यवस्थापकांनी कॉर्पोरेट नियोजन ही संकल्पना सर्वप्रथम वापरात आणलेली आपल्याला दिसून येते. याकरिता त्यांनी विविध जे उद्योग संस्था होत्या त्या विविध उद्योग संस्थांनी वेगवेगळ्या कॉर्पोरेट नियोजन विभागाची स्थापना या ठिकाणी केली गेली आणि या विभागाला प्रामुख्याने पूर्व अनुमान काढण्याची जी काही तंत्रे होती ती विकसित करणे आणि योजना विकास असेल किंवा विविधीकरणाची जी काही कामे आहे ती कामे करण्यास त्या ठिकाणी दिले गेलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा काळ होता बघा 1970 ते 1980. तर या काळामध्ये उद्योग व्यवसाय संस्थांचे प्रमुख लक्ष जे होते ते जागतिक बाजारपेठ काबीज करणं किंवा जागतिक बाजारपेठेमध्ये ज्या आपल्या उद्योग व्यवसाय संस्था होत्या त्या स्थापित करणं हे होतं. तर बाजारपेठ विभागणी असेल किंवा आपला जो ब्रँड आहे तर ब्रँडची ओळख त्या बाजारपेठेमध्ये प्रस्थापित करणं असेल किंवा आपले जी ब्रँड आपण वापरतो ती ब्रँडची गुणवत्ता कायम स्वरूपात राखणे आणि
उद्योग व्यवसायांचे विश्लेषण करणे या काळामध्ये या जे व्यवस्थापन होतं त्यांच्या पुढील मुख्य विषय होता. या काळामध्ये ज्या उद्योग व्यवसाय संस्था होत्या जी पारंपरिक कार्य करत होती त्या कार्यापासून किंचित दूर झाल्या आणि जागतिक स्पर्धा जी होती त्यामध्ये टिकाव धरून ठेवण्यासाठी उपयुक्त असणारी जी काही उद्योग व्यवसायांची संरचना होती ती संरचना स्थापन करून या उद्योग व्यवसाय संस्थांची सुरुवात त्यामध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा कालखंड होता 1980 ते 1990. बघा ही जी अवस्था होती यामध्ये बाल्य अवस्था होती. यामध्ये व्यूहरचनात्मक व्यवस्थापन ही संकल्पना जी आहे तिने आता विकास करण्यामध्ये वेग प्राप्त केलेला आपल्याला दिसून येतो. जागतिक स्तरावरील ज्या स्पर्धा होत्या त्याचा लाभ करण्यासाठी विविध उद्योग व्यवसाय संस्थांनी त्यांची जी रचना होती त्यामध्ये बदल करून घेतले आणि उद्योग व्यवसाय संस्थांचे जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाने विविध व्यवस्थापन तज्ज्ञ जे होते त्या तज्ज्ञांची स्पर्धात्मक लाभ प्राप्त करून घेण्यासाठी व्यवस्थापन या संकल्पनेचा पुरस्कार मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला दिसून येतो. तर या काळामध्ये व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाने प्रामुख्याने उद्योगाचे विश्लेषण असेल आणि संसाधनांचे अचूक वाटप असेल त्याच पद्धतीने त्यांचे नियोजन असेल यावरती प्रामुख्याने भर दिलेला दिसून येतो. व्यवस्थापनाचा किंवा व्यवस्थापनाच्या या दृष्टिकोनाचा स्वीकार केलेल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी कॉर्पोरेट पुनर्रचना बाह्य स्रोत जे होते त्यावरती प्रक्रिया करून आणि इंजिनिअरिंग यासारख्या संकल्पनात्मक जे बदल होते त्या बदलांवरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं दिसून येतं. संसाधनांचे संपादन असेल, क्षमता बांधणी असेल आणि उद्योगांची आकर्षकता वाढविणं असेल यासारखे जे महत्त्वपूर्ण निर्णय होते किंवा महत्त्वपूर्ण आधार होते ते आधार या ठिकाणी उद्योग संस्थांनी घेतल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा कालावधी होता 1990 ते 2000. बघा या दशकामध्ये किंवा या कालखंडामध्ये उद्योग व्यवसाय संस्थांनी व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाचा स्वीकार केल्यानंतर जी स्पर्धा निर्माण झाली त्या स्पर्धेचा लाभ उठवण्यासाठी एक समग्र अशी उद्योग व्यवसाय संस्थांसमोर ठेवली गेलेली मध्यवर्ती कल्पना होती. तर याकरिता ज्या संयुक्त भागीदारी संस्था असतील किंवा संपादन असेल आणि विलगीकरण यासारख्या ज्या विविध तंत्रे होती त्या तंत्रांचा वापर व्यूहरचनात्मक व्यवस्थापनामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. तर हे बघा उद्योग व्यवसायातील स्पर्धेला एक नवीन स्वरूप प्राप्त करण्यासाठी व्यूहरचनेला चालना प्राप्त करून देण्यास भर दिला गेला. त्याच पद्धतीने बघा काही स्तरावरती आभासी ज्या संघटना होत्या त्या निर्माण झाल्या आणि या संघटनांना त्यांच्या आकाराचे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते आणि या काळातील उद्योग व्यवसाय संस्था ज्या होत्या त्यांचे मुख्य वैशिष्ट्य जर सांगायचे झाले तर व्यूहरचनात्मक नवीन उपक्रम असतील किंवा एकमेकांच्या परस्पर सहकार्याने जागतिक बाजारपेठेमध्ये उद्योग व्यवसाय संस्थांचे जे अस्तित्व होते ते टिकवून ठेवणे हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. 2000 ते 2010 या कालखंडामध्ये वित्तीय जे व्यवस्थापन होतं किंवा व्यावसायिक ज्या उद्योग संस्था होत्या त्यांची वैशिष्ट्ये यामध्ये स्पष्ट करण्यात आली. मग त्यामध्ये वित्तीय क्षेत्राला एखादी मंदीचा सामना करावा लागला किंवा एखादा प्रासंगिक अडथळे निर्माण झाले किंवा जे संपूर्ण जगातील असणारे अस्थिर वातावरण आहे ते व्यापारी वातावरण ही व्यावसायिक पर्यावरणाची प्रामुख्याने आपल्याला वैशिष्ट्ये सांगता येतील. तर यामध्ये बघा नवनवीन व्यूहरचनांची निर्मिती केली गेली. नवनवीन आंतरराष्ट्रीय ज्या बाजारपेठे होता त्यांचा शोध घेण्यात आला आणि बाह्य स्रोतावरती प्रक्रिया करणाऱ्यांचा लाभ घेण्यासाठी या नवीन व्यूहरचनांचा वापर या काळात प्रामुख्याने केला गेलेला आपल्याला दिसून येतो. तर बघा या काळामध्ये ज्या व्यूहरचनांचा वापर करून उद्योग व्यवसाय संस्थांना जे थोडेफार प्रमाणात यश प्राप्त झालेले होते ते अल्पकालीन होते तरी देखील अस्थिर वित्तीय आणि व्यापार पर्यावरणात टिकून राहायला या सर्वच ज्या काही कल्पना होत्या किंवा व्यूहरचना होता त्यांचा फायदा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची काही वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतील. बघा त्यामध्ये फर्स्ट आहे प्रक्रिया.
तर व्यावहारिक व्यूहरचना व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे की यामध्ये संस्थेचे जे काही मूलभूत व्यूहरचना आहे त्यांचे नूतनीकरण आणि त्यांची वृद्धी व्हावी या संबंधीची चर्चा त्या ठिकाणी केलेली असते। याचप्रमाणे ही ती व्यूहरचनेची जी काही मांडणी आणि कार्यपद्धती आहे आणि त्यांच्या जे व्यवसाय उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी करण्यात येणारे जे उपयोग आहे यांच्याशी संबंधित असणारी ही एक प्रक्रिया आहे, म्हणून व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाला एक प्रक्रिया म्हटलं जातं। त्यानंतर बघा सेकंड आहे योजना आणि उपक्रम महत्त्व। तर व्यूहरचनात्मक व्यवस्थापनात व्यवसाय संस्थेच्या ज्या काही सर्व योजना आणि उपक्रम आहे यांना विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येते। त्यानंतर थर्ड आहे समाधानावर भर। व्यावहारिक व्यूहरचना व्यवस्थापनामध्ये संस्थेचे जे काही भागधारक असतील किंवा संस्थेमध्ये हितसंबंध असणारे जे काही लोक आहेत त्यांच्या समाधानावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो। हे लोक व्यवसाय संस्थेचे दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे आपल्याला दिसून येतात। हे सर्व समूह असतात आणि ज्यामुळे संस्थेवर मोठा परिणाम घडून येत असतो किंवा संस्थेचे एकूण व्यवहार जे आहे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो। त्यानंतर बघा फोर्थ आपण वैशिष्ट्य सांगता येईल व्यूहरचनात्मक निर्णयाचे महत्त्व। यामध्ये अशा महत्त्वाच्या व्यूहरचनात्मक निर्णयांचा समावेश झालेला असतो जे निर्णय संस्थेचे विविध कार्यांशी जे काही व्याप्ती वाढवत असतात त्याच्याशी संबंधित असल्याचे आपल्याला दिसून येतात। म्हणजे कोणताही जो निर्णय आहे त्या निर्णयाचा थेट परिणाम हा त्या व्यवसाय संस्थेवरती होत असतो। त्यामुळे व्यूहरचनात्मक जे निर्णय आहे त्यांना महत्त्व प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येते। त्यानंतर बघा व्यवसायाचे टप्पे आणि घटक। व्यावहारिक व्यूहरचना व्यवस्थापनामध्ये अनेक टप्पे असतात। यामध्ये अशी व्यूहरचना करताना व्यवसायाच्या विविध जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकांचा विचार यामध्ये करावा लागतो। आहे नियमित मूल्यमापन। बघा व्यूहरचना व्यवस्थापनामध्ये जी व्यूहरचना ची अंमलबजावणी केली जाते ती व्यूहरचनाचे जे डावपेच आहे ते वेळोवेळी त्याचे मूल्यमापन करावे लागते आणि जर डावपेचांचे मूल्यमापन केले तर त्याचे होणारे जे काही परिणाम आहे ते समजतात। त्याच पद्धतीने संस्था ज्या मार्गाने पुढे जात असते ती दिशा योग्य आहे किंवा नाही हे समजण्यासाठी सोपे असते। पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलं व्यूहरचनात्मक व्यवस्थापन म्हणजे काय, त्याची व्याख्या, व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची उत्क्रांती, त्यामध्ये आपण कालखंड आणि संकल्पनेचा विचार केला आणि लास्ट अभ्यासला आपण व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये। थँक्यू।